श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. गर्भवती महिला आणि ज्या मातांना 1 वर्षाच्या आतले बाळ आहे, ग्रहण काळात काय करावे? चंद्रग्रहणामध्ये सूतककार ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सुरू होतो. 3 मार्च 2026 रोजी सकाळी साधारण 6:20 सूतक काळात मंदिरे बंद असतात. या काळात पूजा अर्चा न करता केवळ मानसिक जप करणे फलदायी मानले जाते. वृद्ध, बालके आणि आजारी व्यक्तींना भोजनाचे नियम शिथिल असतात. मेष, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण प्रगतिकारक ठरू शकते. मध्यम परिणामा: तूळ, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी काळ सामान्य राहील. सिंह, ज्या राशीत ग्रहण आहे, कन्या, कर्क आणि मकर राशीच्या व्यक्तींनी आरोग्य आणि आर्थिक व्यवहारात थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहणाचा काळ हा आध्यात्मिक साधनेसाठी उत्तम मानला जातो. ओम नमः शिवाय किंवा तुमच्या इष्ट देवतेच्या मंत्राचा जप करावा. ग्रहण सुटल्यानंतर 6:47 नंतर पांढऱ्या वस्तूंचे दान, उदाहरणार्थ तांदूळ, दूध, पांढरे कापड करणे शुभ मानले जाते. गर्भवती महिलांसाठी: गर्भवती महिलांनी प्रामुख्याने दुपारी 3:20 ते संध्याकाळी 7 वाजता या वेळेत विशेष काळजी घ्यावी. ग्रहणाच्या काळात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा संतान गोपाल मंत्राचा मनातल्या मनात जप करावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. शक्य असल्यास या काळात शांत बसून राहावे किंवा झोपावे. ग्रहण सुटल्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान करावे. यामुळे ग्रहणाचे वेध सुटतात असे मानले जाते. ग्रहणाच्या काळात चाकू, कात्री, सुई किंवा विळी यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करू नये. असे मानले जाते की याचा परिणाम बाळाच्या अवयवांवर होऊ शकतो. शिवरकाम किंवा कापणे, कपडे शिवणे, भाजी चिरणे किंवा कागद फाडणे यांसारखी कामे टाळावीत. उघड्या डोळ्यांनी किंवा घराबाहेर पडून थेट ग्रहण पाहू नये. चंद्राच्या किरणांपासून दूर राहावे. अन्न ग्रहणा: शास्त्रानुसार ग्रहणात शिजवलेले अन्न खाऊ नये. मात्र आरोग्य कारणास्तव भूक लागल्यास फळे किंवा दूध घेऊ शकता. त्यात तुळशीचे पान टाकून ठेवावे. ग्रहणाच्या काळात आपल्या पोटावर थोडा गेरू किंवा चंदनाचा लेप लावावा, असे जुन्या जाणत्या स्त्रिया सांगतात. यामुळे नकारात्मक लहरींपासून संरक्षण मिळते अशी धारणा आहे. ज्या मातांना 1 वर्षाच्या आतले बाळ आहे, ग्रहणाच्या काळात विशेषतः संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान बाळाला घेऊन घराबाहेर पडू नका. चंद्राची थेट किरणे बाळावर पडू नयेत याची काळजी घ्या. ग्रहण काळात बाळ रडत असेल तर त्याला दूध पाजण्यास हरकत नाही. शक्य असल्यास ग्रहण सुरू होण्यापूर्वी बाळाला पाजून तृप्त ठेवावे. जर तुम्ही बाळाला वरचे अन्न, फॉर्म्युला मिल्क किंवा शिजवलेले अन्न देत असाल तर त्या भांड्यात किंवा डब्यात तुळशीचे पान टाकून ठेवा. यामुळे अन्नावर ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होत नाही अशी श्रद्धा आहे. ग्रहण संपल्यानंतर 6:47 बाळाचे हातपाय कोमट पाण्याने स्वच्छ पुसून घ्या किंवा शक्य असल्यास बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घाला. या काळात घरात मोठ्या आवाजात टीव्ही किंवा गाणी लावू नका. शांत राहून नामस्मरण किंवा हलके संगीत लावा, जेणेकरून बाळ विनाकारण चिडचिड करणार नाही. ग्रहणामुळे बाळाला काही इजा होईल अशी भीती मनात बाळगू नका. आईचा ताण बाळाला जाणवतो, त्यामुळे तुम्ही स्वतः शांत राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. सायंकाळी 6:20 नंतर जेव्हा भारतात चंद्र दिसेल तेव्हा खिडक्यांचे पडदे लावून ठेवावेत, जेणेकरून थेट प्रकाश घरात येणार नाही. लहान बाळ असलेल्या मातांनी विनाकारण उपासमार करू नये.
स्वतःची आणि बाळाची प्रकृती सांभाळून जेवढे शक्य आहे तेवढेच नियम पाळावेत. श्री स्वामी समर्थ.